शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377880. एप्स्टीन फाईलवरून मोदींवर सवालांचा भडीमार. 2 मार्चला मुंबईत मोठ्या निदर्शनांची हाक. सविस्तर आक्रमक बातमी. मुंबईत काल विविध सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत तथाकथित एप्स्टीन फाईल, अमेरिकेसोबतचा व्यापार करार आणि राफेल खरेदी करार यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर देशभरात प्रश्नांचा भडका उडाला आहे. बैठकीत उपस्थित संघटनांकडून असा दावा करण्यात आला की एप्स्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक ईमेल असल्याचं बोललं जातंय. या कथित ईमेलमध्ये जेफ्री एप्स्टीन यांनी मोदींना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी इस्रायल भेटीदरम्यान नाचगाणे करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही वक्त्यांनी तर आता मुजरा मोदी झाला असा तीव्र राजकीय आरोपही केलाय. महत्त्वाची नोंद, वरील दावे हे बैठकीत मांडले गेलेले आरोप आहेत. याबाबत अधिकृत न्यायालयीन किंवा स्वतंत्र पुष्टी सार्वजनिकरित्या झालेली उपलब्ध नाही. बैठकीत पुढे असा संशय व्यक्त करण्यात आला की एप्स्टीन ज्या प्रकारे प्रभावशाली व्यक्तींशी संबंध ठेवत असे त्यानुसार या फाईलमध्ये आणखी काय माहिती दडलेली आहे याचा खुलासा व्हावा. तसेच अमेरिकेसोबत झालेले करार हे भारताच्या हिताला धक्का देणारे असल्याचा आरोपही काही संघटनांनी केलाय. काही वक्त्यांनी परराष्ट्र, अर्थ आणि आरोग्य धोरणांवर अमेरिकेचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही बैठकीतून करण्यात आली आहे. निदर्शनांची घोषणा. या सर्व मुद्द्यांच्या निषेधार्थ 2 मार्च 2026 स्थळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर मुंबई. तमाम जनतेनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलंय. देश विकला जातोय का? एप्स्टीन फाईलमध्ये नेमकं काय दडलंय? सत्य बाहेर आणण्यासाठी 2 मार्चला मुंबईत भेटूया. लोकशाही वाचवा, प्रश्न विचारा. काल वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या पत्रकार परिषदेमध्ये जेफ्री एप्स्टीन, त्याच्यानंतर अमेरिकेबरोबर झालेला करारनामा आणि राफेल या संदर्भात भूमिका मांडण्यात आली. कालपासून अनेक जणांची विचारणा येत आहे हा जेफ्री एप्स्टीन फाईल काही आहेत याच्याबद्दल खुलासा करावा, जेणेकरून लोकांना कळेल. लोकांच्या माहितीसाठी हे सांगतो की जेफ्री एप्स्टीन हा असणारा अमेरिकन नागरिक आहे. तो मुळातला इस्रायलचा आहे. त्याचे अनेक देशांच्या प्रमुखांशी संबंध आहे. गडगंच श्रीमंत आहे. त्याचं स्वतःचं असणारं एक बेट आहे आणि त्या बेटावरती तो श्रीमंत माणसं, राजकारणातली माणसं आणि इतर काही महत्वाची माणसं यांना खुश करत असे आणि खुश करताना लहान वयाच्या मुलं मुली यांनाही तो वापरत असे अशी परिस्थिती आहे. अत्यंत घाणेरड्या प्रकारचे असणारे व्हिडिओ सुद्धा आता उपलब्ध आहेत. अमेरिकन काँग्रेसने या सगळ्या फाईल्स पब्लिक कराव्यात अशी भूमिका घेतली आणि एप्स्टीन फाईल म्हणून आता ते ओळखल्या जातात आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्यांचं विवरण जे आहे ते लोकांसमोर आणल्या जात आहे. त्या एका फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक मेल लिहिलेली आहे. ईमेलमध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की जेफ्री एप्स्टीन यांनी मोदींना सल्ला दिला की ट्रम्पला खुश करण्यासाठी इस्रायलच्या भेटीमध्ये त्यांच्या समोर नाच गाणं करावं अशी परिस्थिती आहे.
मोदीने ते केलं असं सुद्धा नमूद आहे. आणि म्हणून मुद्रा मोदी हा आता मुजरा मोदी झाला अशी परिस्थिती आहे. एका देशाचा पंतप्रधान अशा पद्धतीने वागतो. त्या फाईल्समध्ये अजून काय दडलंय याची माहिती नाही, परंतु ज्या पद्धतीने तो लोकांना खुश करत असे त्याच्यात अधिक नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माहिती आहे का याची शंका यायला लागली आहे. त्याचं कारण की त्यांनी अमेरिकेबरोबर केलेला करारनामा हा नुसता शेतीसाठी घातक नाही, तर भारताला त्यांनी गुलाम म्हणून अमेरिकेकडे ठेवलेला आहे अशी परिस्थिती आहे. परदेशी नीती असेल, अर्थव्यवस्थेतली नीती असेल, आरोग्याच्या संदर्भातला भूमिका असेल, पॉलिसी असेल, या सगळ्या अमेरिका ठरवणार आणि भारत फक्त अंमल करणार अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो घाण ठेवण्याचा भाग, हा घाण ठेवण्याचा भाग मोदीने केलेला आहे. आणि हे शक्य झालं याचं कारण की एस्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव आलेलं आहे. मी तमाम जनतेला आवाहन करतोय की 2 मार्चला मोदीने राजीनामा द्यावा आणि देश विकण्यापासून वाचला पाहिजे. यासाठी बीटी समोर निदर्शनं होणार आहेत. या निदर्शनामध्ये तमाम जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन मी सगळ्यांना करतो. अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण फक्त गुगलवरती एस्टीन फाईल असं टाईप करा, आपल्याला सगळ्या फायली त्या ठिकाणी वाचायला उपलब्ध होतील. नमस्कार.